नमस्कार. संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंग ठाणे यांच्यातर्फे मी योगिनी शिंत्रे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या दर गुरुवारी होणाऱ्या ध्यानामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. येत्या 13 आणि 14 एप्रिलला संवादतर्फे पास्ट लाईफ रिग्रेशन 2 दिवसाचं वर्कशॉप होतोय आणि त्याचाच सेकंड पार्ट हा 10, 11, 12 मे या 3 दिवस होणार आहे. त्याची माहिती आपण पुढच्या वेळेला बघणारच आहोत डिटेलमध्ये. जस्ट एक इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला या वेळेला सांगितलं. आजच्या ध्यानाच्या विषयाकडे आपण बोलूया. आजच्या ध्यानाचा विषय अँगर, राग असा आहे. तर बऱ्याचदा असं होतं की म्हणजे आता सध्या सगळं तापलेलं आहे. उन्हाने सूर्यही तापतोय दिवसेंदिवस. त्याच्यामुळे आपल्या मनात नसलं तरी पण आपण उगाचच भडकतो वगैरे असं. तर आपण तो अँगर हील कसा करायचा हे आपण बघूया. हा अँगर जो आहे म्हणजे आपण काइंड ऑफ रिग्रेशन करणार आहोत. थोडक्यात आधी काय करणार आहोत आपल्या मेडिटेशन मध्ये ते सांगते. शिवाय मेडिटेशन चालू असताना इन्स्ट्रक्शन्स येतीलच. तर आपल्याला पहिले हा अँगर जो आहे ना आपल्या आतमध्ये लपलेला, म्हणजे बऱ्याचदा असं होतं बघा की आपल्याला रागवायचं नसतं किंवा आपण ओरिजिनली चांगल्या मूड मध्ये असतो, पण कोणीतरी काहीतरी बोलतं आणि मग आपण भडकतो. अशा टाईप. म्हणजे ते आपले ट्रिगर पॉइंट्स असतात. म्हणजे त्याच वाक्याने कदाचित दुसऱ्याला राग येत नाही, पण आपल्याला राग येतो. याचं कारण असं आहे की आपण सगळं असं जपून आपल्याकडे ठेवलेलं असतं मनामध्ये, शरीरामध्ये, आपल्या एनर्जी बॉडीमध्ये. बऱ्याचशा नको असलेल्या गोष्टी जशा आपल्या मोबाईलमध्ये भरपूर काय काय साठवून ठेवतो आपण, लॅपटॉपमध्ये आणि अनेक व्हिडिओज, फोटोज, की जे काही आपल्याला गरज नसते त्यांची, तरी पण आपण आपले साठवतो. तसं आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये, आपल्या एनर्जी बॉडीमध्ये आपण जे काही साठवलेलं आहे ते आपण ह्या मेडिटेशनच्या माध्यमातून बाहेर काढतो. म्हणूनच याला हिलिंग बेस्ड मेडिटेशन असं म्हणतात. कारण आपण दरवेळेला कोणता तरी एक विषय घेऊन त्याचं हिलिंग करत असतो. तर आज आपण अँगर हा विषय घेतोय. पहिल्यांदा आपल्याला अँगर सरफेस करायचा आहे, कारण आता आपण जिथे आहोत तिथे अत्यंत शांत छान मनाने बसलोय ध्यान करायला. त्यामुळे आता लगेच काही आपल्याला असं कोणाचा राग येणार नाही. पण आपल्याला आतमध्ये लपलेला राग जर बाहेर काढायचा असेल, म्हणजे काढून टाकायचा असेल, तर आपल्याला तो पहिले सरफेस करावा लागेल. मग हे कसं करायचं तर आपण हे मेडिटेशनच्या माध्यमातून बघणार आहोत. सरफेस करायचा आहे, बाहेरही काढायचा आहे आणि तो हीलही करायचा आहे. अशा वेळेला तुम्हाला काही गोष्टी मी सांगून ठेवते. म्हणजे बरेच जण मेडिटेशनला हे मेडिटेशन करत असतात त्यामुळे त्यांना अनुभव आहे. पण जे नवीन आहेत, पहिल्यांदीच करतात, त्यांच्यासाठी म्हणून सांगते की जे आपल्या शरीरावरती काही संवेदना जाणवतील, म्हणजे तो राग आपण जिथे कुठे साठवलेला असतो त्या शरीराच्या भागावरती आपल्याला संवेदना जाणवत असतात, तर त्याकडे लक्ष द्यायचंय. त्या पहिले सरफेस करायच्यात आणि मग नंतर त्या म्हणजे बाहेर पडू द्यायचंय. अशाच वेळेला तुम्हाला घाम येईल किंवा काही असं म्हणजे शिंका येतील किंवा जांभया येतील किंवा असं काही होऊ शकतं, तर ते होऊ द्यायचंय आणि नंतर आपण ते हील करणार. म्हणजे ते ज्या मार्गाने बाहेर पडू बघतोय त्या मार्गाने त्याला बाहेर पडू द्यायचं. तर तुला परत सांगू का विषय सांग. अँगर, अँगर. इकडे प्रत्यक्ष ध्यानही चालू असतं. म्हणजे प्रत्यक्षही काही लोक इथे येतात आणि ऑनलाईन असं एकत्र आपलं ध्यानाचं एक वेगळी पद्धत आहे. तर सगळ्यांनी डोळे मिटून घेऊया. याआधी कोणाला काही शंका असेल किंवा काही प्रश्न असतील तर विचारू शकता या ध्यानाच्या संदर्भात. जे काहीतरी तिचा इतका असं राग आलेला असतो की दोन ठेवून द्यावा.
मनातल्या मनात ठेवून द्यायच्या. नाही सिरियसली म्हणजे हो, मग मी पण सिरियसली सांगतेय, खरोखर मनातल्या मनात ठेवून द्यायच्या. तर आपण यू आर अलाउड हिअर, एव्हरीथिंग इज अलाउड. फक्त खरोखर ती व्यक्ती समोर नाहीये ना हे बघायचं मनातल्या मनात. म्हणजे इकडे आपण खरं तर याच कारणासाठी जमतो की जे आपण बाहेर म्हणजे आपण म्हणतो की लौकिक अर्थाने आपण करू शकत नाही बऱ्याचदा. बॉसचा राग आला असेल, बॉस इज ऑलवेज राईट, आपण तो व्यक्त नाही करू शकत, मग तो आपण कुठेतरी लपवून ठेवतो डोक्यात विशेषतः. आपण ना बऱ्याच वेळा म्हणजे माझा अनुभव सांगते मी, खूप सरळ वाक्य बोललेलं असतं आणि समोरची व्यक्ती ना भलताच आपले घेऊन भलत्याच गोष्टीवर आर्ग्युमेंट करत असते. मग माझी तळपायाच्या पुस्तकात म्हणून म्हटलं डोक्यात. तर असे काही लाडक्या जागा असतात आपल्या राग साठवण्याच्या, आणि मग तिकडे त्रास व्हायला लागला की आपल्याला कळत नाही, अरे माझं डोकं का दुखतंय, किंवा असं छातीवर असं जड झालंय असं का वाटतंय, किंवा हा ठोसा मारावा असा वाटलाय पण मारला नाहीये, तर मग ते हातामध्ये तो राग साठून राहतो. त्याच्यामुळे आपण कसा हील करायचा ते बघूया. सगळ्यांनी डोळे मिटून घ्या. सावकाश आणि सहज असा श्वास येतोय जातोय. आपल्याला आता अँगरवर काम करायचंय, त्यामुळे मनामध्ये अशा काही गोष्टी आठवायच्या आहेत की ज्याच्याने आपल्याला राग येतो. त्यापूर्वी आपण एक संकल्प करूया. जाणते अजाणतेपणे मी जो राग माझ्या शरीरामध्ये एनर्जी बॉडीमध्ये साठवून ठेवलेला आहे त्या सगळ्याचा निचरा आता होत आहे, असा आपण एक संकल्प कॉमन करतो. या व्यतिरिक्त तुम्हाला काही संकल्प करायचा असेल तर तोही तुम्ही करू शकता. शक्यतो हे ध्यान बसून करायचंय. आपल्या आवडत्या देवाचं स्मरण करायचंय, त्यांना आपला संकल्प सांगायचा आहे. कुलदेवतेचं स्मरण करायचंय आणि त्यांना सांगायचं की माझ्यातला राग बरा होण्यासाठी मी हे मेडिटेशन करत आहे, ध्यान करत आहे, तो संपूर्णपणे निघून जावा यासाठी तुमचे मार्गदर्शन, मदत आणि प्रोटेक्शन हे माझ्या सोबत असू द्या. तीन ओंकार करायचे. पहिला ओंकार हा मोठ्या आवाजात असेल, दुसरा ओंकार पुटपुटल्याप्रमाणे म्हणजेच उपांशू वाणीमध्ये असेल, आणि तिसरा ओंकार हा मनातल्या मनात असेल. इनहेल, इनहेल,
इनहेल, या ओंकाराची स्पंदन संपूर्ण शरीरावर आपल्याला जाणवत आहे. आणि या स्पंदनांकडे लक्ष देत असतानाच नाभीपर्यंत श्वास घ्यायचाय आणि सोडायचाय. आणि या श्वासाबरोबरच कोणताही एक प्रसंग ज्यामध्ये तुम्हाला खूप राग आला होता तो प्रसंग आठवायचा आहे. समोर कोण आहे, काय घडतंय, हा प्रसंग कुठे घडला आहे. याच बरोबर तुमच्या शरीरावरती जो राग तुम्ही साठवलेला असेल तिकडे काही संवेदना जाणवतील. जोपर्यंत तो राग येत नाहीये किंवा सरफेस होत नाहीये, तुम्ही इमॅजिन करू शकता, आठवू शकता. जो प्रसंग तुमच्या लगेच डोळ्यासमोर येईल त्या प्रसंगामध्ये जायचं. या प्रसंगाची मदत आपण फक्त राग सरफेस करण्यासाठी घेतो. श्वास तिकडे पोहोचवून तो राग सगळा बाहेर काढायचा. यासाठी कदाचित तुमचा श्वासोश्वास जलद होऊ शकतो. हा आपल्यालाच बाहेर काढायचा आहे, कारण आपल्याला त्या सगळ्याचा आत्ता या क्षणी निचरा करून टाकायचा. जेवढा होईल तेवढा राग आपल्याला आपल्यामधून बाहेर काढून टाकायचा, तरच तो कधीतरी औचित बाहेर पडणार नाही, कारण तो आपण योग्य वेळी बाहेर काढून टाकलेला असेल. पोटापर्यंत श्वास घ्यायचाय आणि सोडायचाय आणि बघायचंय आपल्या शरीरावर कुठे रागाची जाणीव होती. सहसा आपली काही टेंडन्सी असते डोक्यामध्ये साठवण्याची किंवा इतर कुठल्याही ठिकाणी. खांदा दुखू शकतो, वेगवेगळ्या प्रकारच्या जाणीवा तुम्हाला होऊ शकतात. जडत्व येऊ शकतं, दुखू शकतो, जळजळ होऊ शकते. त्या प्रसंगात असताना सुद्धा स्वतःकडे लक्ष द्यायचंय, स्वतःच्या शरीराकडे साक्षी भावाने स्वतःकडे बघायचंय. आणि जिथून कुठून तो राग बाहेर पडत असेल तिकडे श्वास पोहोचवायचा आहे. हा श्वास पोहोचवून तो राग पहिले बाहेर येतो. या श्वासाकडे सगळे उपाय आहेत. जो श्वास जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या बरोबर आहे तो त्या रागाच्या क्षणी देखील आपल्या बरोबर होता आणि तो शांत क्षणी देखील आपल्या बरोबरच असतो. त्यामुळे त्याला माहिती असतं कुठे सगळं साठवून ठेवलेलं आहे. ते सगळं आता बाहेर काढायचंय. नाभीपर्यंत श्वास घेऊन त्या ठिकाणी श्वास पोहोचवायचा आहे. पुन्हा एकदा दुसऱ्या प्रसंगामध्ये जायचंय. जेवढा राग आत्ता सरफेस करता येईल, ज्या कुठच्या मार्गाने इमॅजिनेशन करून, आठवून, प्रसंगात जाऊन असा राग आठवायचा आहे, इमॅजिन करायचा आहे. आणि जिकडे कुठे तुमच्या शरीरावर तो जाणवतोय तिकडे तो अजून अजून वर येऊ द्यायचा आहे श्वासामागे. मनानेच आपण हा श्वास तिकडे पोहोचवत असतो आणि तो बाहेर काढत असतो. जो राग आपण साठवलाय तो संपूर्णपणे बाहेर काढायचा.
ज्या कुठच्या फॉर्म मध्ये तो बाहेर पडेल ते साक्षी भावाने बघायचंय. एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा असे प्रसंग आपल्याला आठवत जातील. त्या प्रसंगामधल्या स्वतःचं निरीक्षण करायचंय. स्वतःच्या शरीराचं तेव्हा घडत असलेल्या प्रसंगाबरोबरच आपल्या आतमध्ये होणाऱ्या बदलांचं निरीक्षण करायचंय. कोण काय बोललं होतं, कोणी काय केलं होतं, कोण कसं वागलं होतं याकडे लक्ष न देता फक्त स्वतःवर लक्ष ठेवायचंय. कारण आपल्याला फक्त स्वतः मधला राग आपण बाहेर काढू शकतो, दुसऱ्या मधला राग किंवा दुसऱ्याची वागणूक आपण बदलू शकत नाही. कदाचित रडू येईल, एखाद्याला मारावंसं वाटेल, ती ऍक्शन करायची. रडू आलं तर रडू येऊ द्यायचंय. त्या ऍक्शनने हाताने जर मारावंसं वाटलं तर समोर त्या व्यक्तीला इमॅजिन करून मारायचंय, मारण्याची क्रिया करायची. आणि तुमच्यातला सगळा राग बाहेर काढून टाकायचा. जेवढा बाहेर काढून टाकता येईल तेवढा आत्ताच बाहेर काढा. या कुकरने जसा स्वतःमधली वाफ बाहेर काढून टाकली शिट्टी करून, तशीच तुम्हाला सुद्धा तुमच्यातली रागाची वाफ बाहेर काढून टाकायची. ज्या कुठच्या पद्धतीने तुम्हाला बाहेर काढता येईल त्या कुठच्याही पद्धतीने काढायचे. आणि तिथे श्वास पोहोचवायचा, प्राणशक्ती तिथे पोहोचवायची. जिकडे कुठे राग तुम्हाला जाणवतोय, शरीरावर जिथे राग आहे तिकडे प्राणशक्ती पोहोचवायची. तो राग तिथेच साठून राहिल्याने अनेक प्रॉब्लेम्सना आपण आमंत्रण देत असतो. म्हणून तो राग तिथून काढून टाकायचा. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ती. जर आपल्याला राग वाईट आहे हे कळत असेल तर तो आत्ताच बाहेर काढून टाकायचा. कोणत्याही प्रकारे तो जपून ठेवायचा नाहीये, कारण नंतर त्याचा आपल्यालाच त्रास होत असतो. तिथे तिथे श्वास पोहोचवत जायचंय, शरीर मनाने स्कॅन करायचंय, शरीरावरच्या संवेदना टिपायच्या आहेत आणि तिकडे श्वास पोहोचवायचा. आता हळूहळू तुम्हाला जाणवेल संपूर्ण राग बाहेर पडून गेल्यानंतर जेव्हा आपण तिकडे श्वास पोहोचवतो तेव्हा एक प्रकारे आपल्याला शांत शांत वाटत जातं आणि आपला रागही ओसरत जातो. श्वास पोहोचवण्याचं काम चालू ठेवायचं आहे. कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये आपण साठवून ठेवलेला राग आता बाहेर पडून गेलेला आहे. तिकडे प्राणशक्ती पोहोचवायची, मनानेच श्वास तिकडे पोहोचवायचे, प्राणशक्ती पोहोचवायची. आणि आता एक अशी जागा जी कदाचित तुमचं ड्रीम होम असेल किंवा अशी एखादी खोली की तुमच्या मते तुम्हाला असं वाटतंय की जिथे खूप तुम्हाला पीसफुल शांत असं वाटेल, अशा एका जागेमध्ये जायचंय.
ही तुमची स्वतःची जागा आहे, स्वतःची खोली आहे. तुम्हाला आवडेल त्या स्वरूपात, समुद्र किनारी, नदीच्या किनारी किंवा एखाद्या डोंगर उतारावर किंवा एखाद्या जंगलामध्ये अशी ही खोली आहे. तुमची शांतीची खोली, युअर प्लेस ऑफ पीस. तुमच्या आवडीने ती सजवायची. तुम्हाला तिथे जे काही ठेवावंसं वाटेल ते तिकडे ठेवायचंय. सुगंधी फुलं, एखादी फोटो फ्रेम, एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. पडदे कोणत्या रंगाचे असतील बरं त्याचे? आणखीन काय काय डिटेलिंग असेल त्या जागेने ते इमॅजिन करायचंय. जी तुमच्या स्वप्नातली तुमची आवडती जागा. आजूबाजूला झाडं असू शकतील. कोणती झाडं आहेत आजूबाजूला? एखादी मूर्ती तुम्हाला ठेवायची असेल, त्याच्या समोर छान दिवा लावायचा असेल, उदबत्ती लावायची असेल तुमच्या आवडत्या फ्रेग्रन्सची, ती तुम्ही तिकडे लावा. आणि असं इमॅजिन करा की तुम्ही तिकडे ध्यानाला बसलेले आहात. त्या सुंदर शांत सुगंधी अशा जागेचे सगळे व्हायब्रेशन्स या श्वासामध्ये भरून घ्यायचे. आणि हे शांततेचं फिलिंग किंवा हा श्वास हा लक्षात ठेवायचा आहे. ज्या क्षणी आपल्याला अशांत वाटेल, राग येईल, अँझायटी वाटेल, त्या क्षणी मनानेच या शांतीच्या खोलीमध्ये जी फक्त तुमची आहे तिकडे जायचंय. दिवसभरात कधीही तुम्हाला वाटलं तर तुम्ही तिकडे जाऊ शकता. आणि अशाच पद्धतीने तिकडचे व्हायब्रेशन्स तुम्ही तुमच्यामध्ये साठवून घेऊ शकता. आता हेच व्हायब्रेशन्स, हेच शांतीचे व्हायब्रेशन्स आपण आपल्यामध्ये साठवले. जिथे जिथे राग रिकामा केला, जिथून राग आपण रिकामा केला, तिकडे तिकडे हे शांततेचे व्हायब्रेशन्स आपण साठवले, हे फिलिंग आपण साठवलंय. शांत आणि दीर्घ असा श्वासोश्वास चालू आहे. आपण ज्या देवी देवतांचं स्मरण केलं होतं त्यांना पुन्हा एकदा आठवायचंय. त्यांना खूप खूप धन्यवाद द्यायचे. स्वतःचे आभार मानायचे.
अजून काही वेळ त्या खोलीमध्ये तुम्हाला बसायचं असेल, त्याचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही घेऊ शकता. नाहीतर वर्तमानात परत येताना 3 ते 4 दीर्घ श्वासाची आवर्तनं घेऊन दोन्ही हाताचे एकमेकावर घर्षण करून ही ऊब डोळ्यांना लावा आणि सावकाश डोळे उघडायला हरकत नाही. हरिओम.